पूर्वी घासतेल किंवा रॉकेल हा ज्वलनशील द्रवपदार्थ सुनांच्या जीवावर उठला होता. उजेडासाठी लावलेली चिमणी सुनेच्या पदराला जाळायची किंवा स्वयंपाकासाठी वापरला जाणारा स्टोव्ह भडकायचा आणि सुनेचा घात व्हायचा. आता ते घासतेल, दणदणारी चिमणी किंवा भडकणारा स्टोव्ह कालबाह्य झाला असला तरी या कोवळ्या जीवांचे होणारे अमानुष मृत्यू मात्र थांबले नाही. फरक एवढाच झाला आहे की या पोरींच्या या आत्महत्या आता हुंड्यापायी मोठाल्या बंगल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ऐकूयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आई वडिलाला आणि संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी एक हृदयद्रावक कथा, मीरा. मीरा मीरा एक नम्र विनंती, माझा हा प्रयत्न आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. दिवस उगवून कासरावर वर आला होता. त्याची पिवळी किरणं तांदूळवाडीवर नाचत होती. घरावरच्या कौलातून तरंगत निघणाऱ्या धुराला सोनेरी रंग आला होता. आश्विनातील कडक थंडी वाऱ्यावर बसून गल्लीनं पळत होती. घरावर आलेली भोपळीची पिवळी फुलं डोलत होती आणि हसत होती. सखाराम दारात बसला होता. तो चहा पिऊन मिशीला पीळ भरीत होता. त्याच्या अंगणातून पानवट्याची वाट गेली होती. त्या वाटेनं गावातील बाया पाण्याच्या घागरी घेऊन येत होत्या. काही नदीकडे जात होत्या आणि सखाराम प्रत्येक बाईला निरखून पाहत होता. तो अगदी भान हरपून गेला होता. मुंबईत असलेल्या 2 बायका, 2 मेव्हणे, एक म्हातारी सासू, लेक, तिची 5 पोरं, त्यांचा तो दंगा, ओरड आणि भांडाभांड हे सर्व तो विसरला होता. त्याला ती शांतता, ते मोकळं वातावरण हवंसं वाटत होतं. आणि एखादी तरुणी बाई डोक्यावर घागर घेऊन आली की त्याला आनंद होत होता. आणि त्याचवेळी आपल्या भांडखोर बायकांची आठवण होऊन तो वरमत होता आणि पुन्हा त्याचं मन मुंबईला विसरून बसत होतं. वाण्याची गुणा आली तेव्हा सखाराम बावचळून गेला आणि त्याचवेळी मीरा आली. तिने डोक्यावर पितळची घागर घेतली होती. तिची आटोपशीर उंची, भरदार काया, गव्हासारखा रंग, रेखीव चेहरा, पाणीदार डोळे, दमदार चाल, अंगातील तंगचोळी हे सर्व पाहून सखारामला तिरीमिरीच आली. मग तो त्या देखण्या मीराचाच विचार करू लागला. देवानं रूप द्यावं तर असं द्यावं असं म्हणून त्यानं मीराची पाठमोरी आकृती पाहिली. ती त्याला तशीच मोहक दिसली. तो मनात म्हणाला, बंदार उपाय, दोन्ही बाजूनी सारखा, कसा बी वाजवून घ्या आणि कसा बी चालवा. इतक्यात मीरा आडाला गेली आणि त्याची नजर चरफडत फिरली. तसा तो चटकन उठून मीराची पावलं पाहत तिच्या मागून चालू लागला. सखाराम मुंबईत रेल्वेत नोकरीला होता. 2 बायका गिरणीत काम करीत होत्या. एक भाऊ 150 रुपये पगार आणत होता. दर महिन्याला सखाराम 500 रुपये मोजीत होता. त्यामुळं गावात त्याचा बोलबाला झाला होता. त्याच्या शब्दाला किंमत आली होती आणि त्याची गुरमीही वाढली होती. सहज बोलताना, तुला इकत घेईन बर का, असं गुरकत होता. गावची भोळी माणसं त्याला वचकत होती आणि न चुकता रामराम करत होती. त्यामुळं सखारामला अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटत होतं. सखाराम दिसण्यात बरा होता. अंगानं सडपातळ पण बळकट होता. त्याच्या डोकीचे केस पांढरे होते आणि मिशाचा रंग काळा होता. मीराचा विचार करीत सखाराम मीराच्या घरी आला. सोप्यात मीराचा बाप रामू मेहता बसला होता. तो सखारामला पाहताच चटकन उठला, घोंगडं टाकलं आणि म्हणाला, या ममईवालं. सखारामनं आईस पैस बैठक मारली. मान वाकडी करून तो म्हणाला, मोहिते, पोरीचं लगीन का करीनास?
चांगली माणसं येत नाही ती म्हणून रामू मोहिता उत्तरला आणि सखाराम गुरकला. चांगली माणसं म्हणजे काय? मोहिता उत्तरला, चांगली म्हणजे पोरीला सुख मिळावं. सुख कसलं असतंय? सखाराम ढेकणा डोळं वटारून म्हणाला, माझ्या संग नीट बोल. सुख म्हणजे असं की म्हातारा रामू जमीन टोकरीत म्हणाला, दिल्या घरी पोरीनं सुखात राहावं, तिला लोकाचा रोजगार करावा लागू नये, एवढंच. मग माझ्या घरात पोरगी दे. ढेकणा आवाज चढवून म्हणाला, मी तुला गॅरंटी देतो की तुझी लेक लोकांची चाकरी करणार नाही, पण कुणाला देऊ म्हणता? मोहित्यानं चाचरत विचारलं आणि सखाराम ढेकणा म्हणाला, माझ्या मेहुण्याला. तो गिरणीत कामाला आहे, 150 रुपये पगार आहे, खटखटीत नोटा, माझ्या इतकीच जमीन. बोल. या शब्दावर जोर दिला आणि रामू मोहिता पडक्या आवाजात म्हणाला, त्याला मी मोडत नाही. पोरगी नेटकी झाली तेव्हा तू करशील त्यात मी राजी आहे, पण नवरा मुलगा कसला आहे तेवढं सांग. माणसावानी आहे. सखारामनं परत आवाज चढवला. म्हणाला, उसं पायचं बघीत बसू नको, नाहीतर वेळ निघून जाईल बघ. ढेकणा पुढं बोलला नाही आणि रामू मोहिता म्हणाला, बरं तर पोरगी दिली, ठरलं. नुसती पोरगी न ग, हुंडा बी दे. सखाराम म्हणाला, रुपये 500. कबूल. रामू हुंकारला. बाहेरचं बोलणं मीरा ऐकत होती. अगदी स्वप्नात घडावं तसं ते लग्न ठरलेलं ऐकून तिला आनंद झाला. तिच्या डोळ्यापुढं अनंत सुख तरळू लागली. कल्पनेनं तिचा भावी संसार साकार केला. ती तल्लीन झाली. तिच्या हृदयात एक नवी हुरहुर उठली. सखाराम ढेकणा मीराचं लग्न नक्की करून मुंबईला आला. त्यानं म्हाताऱ्या सासूला बाजूला घेऊन तंबी दिली. माझं ऐकायचं, मी हाणम्याचं लगीन करतोय, 1000 रुपये खर्च करणार आहे. हे ऐकून म्हातारी हरकली आणि हाणम्या चेकाळला. मग आला आला म्हणत कार्तिक महिना आला. तुळशीची लग्न लागली आणि मग माणसावर तांदूळ पडू लागले. एका तिथीला मीराचं लग्न लागलं आणि ती देखणी मीरा सासरी मुंबईला आली. तेव्हा सखारामचं काळीज सुपा एवढं झालं, कारण मीरा अगदी त्याच्याजवळ, त्याच्या घरातच आली होती. पण पहिल्याच दिवशी मीराची निराशा झाली होती. तिनं हाणम्याला चोरून पाहिला होता. त्याचे दोन्ही कान फुटले होते, त्यातून पू गळत होता. त्याला मुळीच ऐकू येत नव्हतं आणि तो तोचरा होता. भाकरीला तो भाकली म्हणायचा. त्याला कुठेही काम मिळत नव्हतं आणि मिळालं तर दुसऱ्याच दिवशी सुटत होतं. बहिरा म्हणून त्याला कोण कामावर ठेवीत नव्हतं. घरात लहान मोठी 16 माणसं होती. ती 8 फुटी खोलीत कशी तरी दाटीवाटीनं राहत होती. तो सर्व प्रकार पाहून मीराला वाईट वाटलं, परंतु लगेच तिनं स्वतःला सावरलं आणि ती नांदू लागली, अगदी मनावर दगड ठेवून. मीरा नांदत होती. ती रात्री 3 वाजता उठत होती. 16 माणसाचं जेवण करत होती. पुन्हा दुपारी तेवढाच स्वयंपाक, पुन्हा पाणी, धुणी, झाडलोट आणि भांडी घासणं, ह्यात तिचा दिवस जात होता. रात्री 12 वाजता डोकं टिकीत होती. तिला एका कोपऱ्यात जागा मिळाली होती. एक फाटकी गोधडी अंथरून ती पडत होती. हाणम्या अंगणात खुरमुंडी घालत होता. घरात माणसाला माणूस खेटून पडत होतं. 2 बायका, सखाराम, त्याची लेक, ती म्हातारी, 5 पोरं. त्यांच्या गर्दीत मीरा पेटत कुडत जगत होती. आणि एकाच महिन्यात म्हातारी सासू भडकली. तिनं निराळीच कुरकुर सुरू केली. सून मिळाली पर देखणी मिळाली. तिला माझा हानमा दिसना. ती त्याच्याकडं डोळा उघडून नुसतं बघिना. आता माझ्या पोराचा संसार कसा होणार? म्या 1000 रुपये खर्चून ही आग पदरात घेतली. आणि म्हातारीच्या या बोलण्यानं मीराच्या काळजाला लागू लागली. आपण एका भयंकर परिस्थितीत आहोत. हे घर म्हणजे विंचवाचं पेव आहे
इथं मी कधीच सुखी होऊ शकणार नाही. आपली सासू या घरात वनवासी गरीब म्हणून राहत आहे. हा नवरा कधी सुधारणार नाही. त्याला नोकरी मिळणार नाही. तो असाच दारात पडणार आणि आपल्याला या 16 माणसाची गुलाम बटीक होऊनच राहावं लागणार याची मीराला जाणीव झाली. ती चोरून रडू लागली. तो थोडासा एकांत मिळताच स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागली. दिवस कलता झाला की चाळीतील वातावरण कोंदटलं होतं. अंगणात डांबरट पोरं धूळफेकीचा खेळ खेळत होती, ओरडत होती, रडत होती. मीरा संध्याकाळचा स्वयंपाक करत होती. सासू बिथरून बसली होती. हन्म्या सकाळी चिकी विकायला गेला होता. कवाचं तुझं डोसकं जाग्यावर येणार आहे, म्हातारीनं आरंभ केला. जरा उशीर विचार करून नाक फुगवून ती परत म्हणाली, माझा गरीब हाणमू तुझ्या मनात भरत नाही. आत्ती असं का म्हणता? मीरानं हळूच पण चिडक्या स्वरात विचारलं आणि म्हातारी अधिकच भडकून म्हणाली, माझं बराबर आहे. तू हानमू संग बोलत नाहीस. तो दिसला की ढोंगान का फिरवतीस? सांग. काय बोलू मी? मीराला राग आला. म्हणाली, तुम्ही मला बोल लावू नका. माझ्या केसात वा पडल्या त्या. मला डोकीच बघायला वेळ मिळेना. मग कशी बोलू नि काय बोलू? दुसऱ्या बायका नवऱ्यासंग काय बोलतात तेच बोल. आणि म्हणतील कशी बोलू? तर ऐक, याच घरात इतकीच माणसं असताना हौसाला 5 लेकरं झाली. हे ऐकून मीरा संतापली. म्हणाली, तसलं मी करणार नाही. जनाची नसली तर मनाची तरी असावी. काय म्हणालीस? म्हातारी कडाडली. एकदम भुवया चढवून म्हणाली, मग मी 1000 रुपये कर्ज काढून तुला सून केली ते कशाला? तू हणमाला बघून कपाळाला आट्या घालतीस. दुसरा गडी दिसला की हरणीवाणी वावरतीस. याचं नाव काय? हे मला खपणार नाही. माझ्यावर भलताचा ताळ घेऊ नका. मीराचा आवाज चढला. ती आगतिक होऊन तोंड बडवून घेत म्हणाली, माझी तसली अवलाद नवं. 500 रुपये हुंडा देऊन बापानं मला हे सुखाचं घर दिलं या. 500 रुपये हुंडा नि तसली अवलाद नवं? हे शब्द म्हातारीला झोंबले. तुझीच तेवढी अवलाद चांगली नि आमची वांगाळ होय. आणि कुणाला ग 500 रुपये दिलं? असं म्हणून म्हातारीनं मीरावर झडप घातली. गपकन तिचे केस धरून तिला ओढली नि ती बुदलीसारखी म्हातारी मीराला मारू लागली. बळाचा कण कण एकवटून चलमडू लागली, तुडवू लागली. आपणावर असा प्रसंग येईल याची मीराला मुळीच कल्पना नव्हती. ती घट्ट तोंड मिटून मार खात होती आणि म्हातारी तिला मारीत होती. जे मिळेल ते मीरावर पडत होतं. दणका देऊन म्हातारी ओरडत होती, पण मीरा शब्दच काढत नव्हती. त्यामुळं म्हातारी अधिकच संतापून तिनं रडावं म्हणून बडवीत होती. उशिरानं माणसं जमली, शेजारी आले आणि त्यांनी म्हातारीला शांत केलं. आणि मग मीरा रडू लागली. तिला माहेरची, आईची, बापाची आठवण झाली. आई घरचं सुख आठवलं. सासरच्या दुःखानं तिला माहेरच्या सुखाची महती कळू लागली. ती त्या मंगल सुखाला आपण अंतरलो याचं दुःख होऊन तिने हंबरडा फोडला. आता हाच जाच, याच यातना, हेच कष्ट आपल्याला स्मशानापर्यंत पोचवणार. आता या संकटातून आपण कधीही सुटणार नाही. आता आई बाप भाऊ कोणीच आपल्याला वाचवू शकणार नाही. या विचारानं मीराचा आत्मा थिजला, गोठला, नीती रडू लागली. संध्याकाळी कामावर गेलेली माणसं आली. प्रथम मुलगी कामावरून आलेली पाहताच म्हातारीनं अंगच टाकलं. सावित्री, माझं 1000 रुपये पाण्यात पडलं. माझ्या हनुमाचं वाटुळं झालं. सुनेनं मारलं ग. म्हातारीनं चाळ डोक्यावर घेतली आणि सावित्रीचं डोकं फिरलं. भाऊजाईनं आईला मारलं या प्रकाराची तिला चीड आली आणि काहीही विचार न करता ती सरळ घरात जाऊन मीरावर तुटून पडली. आणि मांजरानं उंदीर चेलमडावा तशी ती मीराला चेलमडू लागली. मग म्हातारीलाही पुन्हा जोर चढला. तीही लेकीच्या मदतीला धावली आणि मग त्या दोघी मीराला मारू लागल्या. मीराची चोळी फाटली, लोगड्याच्या चिंध्या झाल्या, काकणाचा चुरा झाला. तिचं गोरं अंग तापल्यासारखं रक्तबंबाळ झालं. पुन्हा माणसं जमली.
काहींनी सावित्रीला आवरली, कोणीतरी म्हातारीला ओढली आणि मीराची सुटका झाली. तोच सखाराम आला. ती दंगल, ती मारामारी पाहून त्याचंही डोकं भडकलं आणि त्यानं 2 हातात 2 खेटर घेऊन सावित्रीने म्हातारी या दोघींना चोप दिला. रडारड, बोंबाबोंब यानं सारी चाळ हादरून गेली. बघ्यांनी बेसुमार गर्दी केली आणि चाळीत शिमगा साजरा झाला. पुढे 1 महिना येऊन गेला. घरातील परिस्थिती कायम होती. कटुता वाढत होती. सखाराम ढेकणा गुरगुरून माणसं घाबरवीत होता. सावित्री, तिची लेक हौसा आणि म्हातारी वाकून होत्या. सखाराम मीराची बाजू घेतो हे त्यांना पसंत नव्हतं. मीराला किंचित धीर आला होता. या घरात अगदीच आपण एकट्या नाहीत असं तिला वाटत होतं. सासूची शिवी, नणंदेचा तिरस्कार याकडे ती लक्ष देत नव्हती. आपण एका सापळ्यात अडकलो आहोत. त्यातून आपली सुटका कशी होणार याचाच ती विचार करत होती. ती रात्री अंथरुणावर पडली की रडत होती आणि झोप लागली की सारं विसरत होती. सखाराम येता जाता मीराला आपुलकीनं पाहत होता. कामावरून आला की जेवलीस का असं विचारित होता. त्यामुळं मीराला बरं वाटत होतं. बुडत्याला काडीचा आधार अशी तिची अवस्था झाली होती. एकदा दुपारी सखाराम घरी आला तेव्हा चाळ सामसूम होती. घरात एकटी मीराच होती. म्हातारी बाजारात गेली होती. त्याला पाहताच मीरा हसली. तसा सखाराम रंगात आला. म्हातारी कुठे गेली? सखारामने विचारले आणि मीरा म्हणाली, बाजारात. इकडे ये. सखाराम उद्गारला. मीरा चटकन उठून पुढे गेली. अगदी जवळ गेली नाही, थोडी दूरच थांबली. म्हणाली, काय आज काय भांडाभांडी झाली का? पुन्हा त्यानं विचारलं. नाही, मीरा उत्तरली. मग सखारामनं तिचा हात धरून जवळ घेतली. अगदी जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाला, मीराबाई, घाबरू नका. मी हाय. ही माणसं येडी आहे ती. कुणाला वचकू नका. धीरानं दिवस काढ, नाहीतर रामू मोहिता माझी आतडी काढील. त्या शब्दांनी मीरा भारावली. पण त्या स्पर्शानं तिला कसंच वाटलं. सखारामचा तो खडबडीत हात अंगावरून फिरताना तिच्या अंगात मुंग्या आल्या. काटा शिवरल्यासारखं झालं. पण त्याच्यापासून दूर होणं तिला जड वाटू लागलं. ती उगीचच बावरली आणि कुणाची तरी वाट पाहू लागली. कोणीतरी लवकर यावं असं तिला वाटलं. इतक्यात चुलीवर डाळीला ओतू आलं. तशी ती चुलीकडे गेली. तेव्हा तिचं हृदय वेगानं धडधडत होतं. अंगात बारीक कंप भरला होता. आणि सखारामचा तो खडबडीत हात आपल्या अंगावरून सारखा फिरत आहे असंच तिला वाटत होतं. क्षणात ती गांगरल्यासारखी झाली. हा काय प्रकार आहे? त्यानं आपल्याला इतकं जवळ का घेतलं? नी ही माया केली का? तो त्याचा हात मायाळू म्हणून आपल्या अंगावर फिरला का? मग त्या हाताने नको त्या जागी स्पर्श का केला? याचा अर्थ काय? मीरा मनाला विचारू लागली. पण त्याचं उत्तर तिला मिळत नव्हतं. थोड्या वेळानं म्हातारी आली. तेव्हा मीराला बरं वाटलं आणि सखाराम बाहेर गेला. रात्र चोरासारखी हळूहळू सरकत होती. सर्वत्र निशब्द शांतता होती. सर्व माणसं निपचित पडून घोरत होती. हूं का चू होत नव्हतं. मीरा जागी होती. तिला झोप लागत नव्हती. आणि तो एकच विचार तिच्या मनाला चटके देत होता. त्यानं जवळ का घेतलं? त्याचा हात अंगावरून का फिरला? याचाच ती विचार करत होती. आणि तो खडबडीत हात आपल्या अंगावरून आत्ता या क्षणीही फिरत आहे असं तिला वाटत होतं. आणि त्याच्यामुळेच ती अंधारात सर्वत्र पाहत होती. तिला अनेक हात दिसत होते. सासूचे हात तिचे केस ओढत होते. सावित्रीचे हात तिला बडवीत होते. आणि सखारामचा हात तिच्या अंगावरून हळूहळू फिरत होता. मग मीरा झोपेनं गुरमरली. तिचे डोळे ताटा भरून झाकू लागले. मध्येच ती दचकून जागी झाली. पुन्हा ती डोळे झाकून गप्प पडल्याची शिकस्त करू लागली. मीराला झोप लागली. थोडा वेळ गेला आणि पुन्हा तिला जाग आली. तेव्हा तो हात तिच्या अंगावरून फिरत होता. तिची भरदार काया चापचित होता.
तिच्या सर्व नाजूक अंगाला स्पर्श करीत होता. मीरा शांत पडली होती. हा दुपारी घडलेल्या प्रकाराचा परिणाम आहे की आभास? किती दिवस होत राहणार याचा ती विचार करीत होती. तिच्या शरीरात विजा चमकत होत्या. अंगावर काटा शिवरला होता. तिचा जीव गुदमरला होता. ती त्या अंधारात त्या हाताचा प्रताप पाहत होती आणि तो हात तसाच फिरत होता. मग ती दचकली. तिनं हळूच तो हात चापचला. मग त्या हातावर आपला हात ठेवला. आपण स्वप्नात नाही याची खात्री करून घेतली आणि चटकन उठून बसली. तिच्याजवळ सखाराम बसला होता. तिनं त्याचा हात सोडला. पुन्हा अंग टाकलं आणि हळूच ती म्हणाली, आत्ती, दिवा लावा. तसा सखाराम आपल्या जागी गेला. गप्प पडून गोरू लागला. तेव्हा 3 वाजले होते. मीरा उठली आणि स्वयंपाक करू लागली. आता तर तिच्या काळजाने ठाव सोडला होता. सखारामचा हेतू तिला उमजला होता. तिनं अश्रूढळीत स्वयंपाक उरकला. मग सर्व लोक आपापल्या कामावर गेले. घर मोकळे झाले. नंतर मीरानं आंघोळ करून ती लग्नाची साडी नेसली. आईनं लग्नात दिलेले सर्व दागिने अंगावर घातले. कुंकू लेवून ती पोस्टात गेली आणि एक कार्ड घेऊन आली. म्हातारी दारात बसून मीराची ती हालचाल पाहत होती. हळूहळू तिचं डोकं फिरत होतं, पण मीराला त्याची पर्वा नव्हती. ती निर्भय वावरत होती. म्हातारीकडं मुळीच न पाहता मीरा शेजाऱ्याकडे गेली आणि तिनं बापाला पत्र लिहिलं की तुम्ही माझं लग्न उरकून मोकळं झालात, पण त्या भयंकर दुःखातून मोकळं व्हायला मीरा आज मरून मोकळी होत. मीरा ते कार्ड टाकून आली. मग तिनं अंगावर राखेल ओतून घेतलं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या त्या सुंदर देहाला काडी लावली आणि हू का चू न म्हणता घट्ट तोंड मिटून जळू लागली. मीरा गेली. तिला कोणी वाचवली नाही, रोखली नाही. सासूच्या हाताने ओढलेले ते मीराचे सुंदर केस पेटले. सावित्रीनं ज्या हाताने मीराचा देह चिलवडला होता, बडवला होता, तो पेटला आणि सखारामचा खडबडीत हात ज्या मीराच्या सुंदर शरीरावरून फिरला, ते शरीर जळून खाक झालं. मीरा मुक्त झाली.